तर एका बाजूला मात्र भैरवनाथ दुतुम संघ. नाणेफेकीचा कौल लागला भैरवनाथ दुतुम संघाच्या बाजूनं आणि आमंत्रण दिलं फलंदाजीचं वीरा 11 खेडूकपाडा संघाला. राहुल उलवेकर आणि उमेश भोईर सलामी जोडी मैदानाकडे रवाना होताना पाहतोय. सामना लगेचच सुरू केला जाईल, विलंब लावू नका. 18 चेंडूचा पूर्वार्ध स्वतःच्या गुणवत्तेने एक सामना जिंकला. नंतर मात्र नशिबाची बाय भेटली. इथून जो संघ जिंकेल तो सरळ खेळेल चौथ्या फेरीमध्ये स्वरा 11 वरच्या संघाच्या विरोधात. उमेश भोईर ऑन स्ट्राईक. भरता वेगानं चेंडू, जोरदार चेंडू मात्र इथे जातोय आणि अशा प्रकारे प्रणित ठाकूर हा मात्र निर्धाव चेंडू टाकतोय. एक 5-6 पावलांचा रनअप आहे, परंतु तेज तर्राज गोलंदाजी आहे. हा मात्र चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पाहतोय. डीपला क्षेत्ररक्षक तैनात होता, आला उचलला फेकला, निव्वळ धाव मात्र येते एक. उमेश भोईर आपलं खातं खोलतोय 1 या धावसंख्येनं आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर वीरा 11 खेडूकपाडा संघ जाऊन ठेपतोय तो म्हणजेच बिनबाद 1 धाव. सुरेख आणि टिचून मारा. खऱ्या अर्थानं GTC लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण घर बसल्या उत्तम क्वालिटी आणि क्लॅरिटी सहित पाहत आहे. तर GTCचं कौतुक आणि तमाम रसिक जे या सामन्याचा अजूनही आनंद घेत आहेत त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आम्ही आभार प्रकट करतोय. चांगला फटका आलाय, चांगला चेंडूवर एक चांगला फटका, स्ट्रेट हिटचा फटका आणि ह्या फटकर धावा आल्या तब्बल 4. तर जागवार ग्रुप या ठिकाणी उपस्थित झालाय. जागवार ग्रुपचे अध्यक्ष रोशनबाई कटेकर, उपाध्यक्ष भास्करबाई दमडे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्याचप्रमाणे या प्रकाशबाई कटेकर असतील, आमचे कुंदनजी दमडे असतील, निलेशजी गोसावी असतील, ज्यांचं रात्रीमध्ये मात्र आगमन झालंय आणि आज रात्रभर मात्र त्यांनी पारितोषिकं लावलेत. आणि याही मॅचसाठी मात्र हे पारितोषिक असेल एका षटकाराला 111 रुपये, लगातार 3 षटकारांना 1111 रुपये, 6 षटकारांसाठी 7111 रुपये आणि कॉमेंट्री बॉक्ससाठी 500 रुपये. धन्यवाद धन्यवाद जगवार ग्रुप, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार प्रकट करतो. आणि आपल्या माध्यमातून खेळाडूंसाठी समालोचकांसाठी जी बक्षीस येते त्याबद्दल आपलं विशेष कौतुक. पहिल्या षटकाची सांगता झाली, धापळकर धावा लागला 1 चौकारासहित, निव्वळ बिनबाद 6 धावा. तर जगवार ग्रुपच्या माध्यमातून ज्याप्रमाणे समालोचकांना बक्षीस आली त्याचबरोबर खेळाडूंना बक्षीस आहे, परंतु जर का पंच नाचले असे कांचन पालकर सांगतात, त्यांच्या वतीनं सेठ सांगतात जगवारच्या ग्रुपच्या माध्यमातून 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल. जर म्हणजे फ्लेक्झिबल पंच त्यांना हवेत. रात्र झाली आणि मग मात्र इथे पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज सिद्धेश ठाकूर. तर लगातार 3 षटकारांसाठी विनायकजी पोपेटा करंजाडे त्यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल खेडूकपाडा संघाच्या फलंदाजांना. इथे मात्र धाव घेतली जाते आणि या धावेनं धापलकावर धावा लागत आहेत. त्यांनी बळ 7 धावा. सिद्धेश ठाकरे गोलंदाजीच्या मार्कवर. धावांचा डोंगर थोडा तरी उभा करावा लागेल. आता मोठे पर्वत राहिले नाही, जे डोंगर होते ते डोंगरांनाही फोडला आपण, त्या डोंगरातून माती विकली, पैसे कमावले, परंतु मित्रांनो ते वाघ आपल्या गावात शिरले. ते वाघ वाचवण्यासाठी आपल्याला शर्तीचे प्रयत्न करावे लागतात, कारण वाघापासून पळावं लागतं. कारण वाघ सांगतो बाबांनो मी तुमच्या गावात नाही शिरलो, तुम्ही माझ्या जंगलात शिरलात. चांगला कनेक्शन पाहतोय, परंतु इथे अंतर नाही कापलं गेलं.
मोठा फटका लागवायचा उमेश भोईरला, परंतु फटका फसला आणि इथे मात्र मिड विकेटला झेल देत उमेश परततोय. तर विनायकजी पोपट यांच्याकडून लगातार 3 षटकारांना 2000 रुपयांचं पारितोषिक असेल खिडूकपाडा संघाच्या फलंदाजांना येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये. भावेश उलवेकर मागच्या सामन्याचा सामनावीर ठरलेला हा एक गुणी खेळाडू, उत्तम फलंदाजी आणि उत्कृष्ट गोलंदाजी ज्या खेळाडूनं केली. तर भावेश उलवेकर नॉन स्ट्राईक गेनला, तर राहुल उलवेकर उंचपुरा राहुल मात्र केली. फुल टॉस चेंडू पॉईंटच्या दिशेने टोलवला, क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे डीपला. डीप पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षकानं चेंडू उचलला, फेकला, धाव फक्त आली 1 आणि एका धावेनं धाबलकावर धावा लागल्या. त्यांनी बल 8 धावा. आतापर्यंत विचार केला तर 10 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 1 चौकार फक्त प्रणित ठाकूरला लागलाय. नंतर मोठे फटके लगावू दिले नाहीत भैरवनाथ दुतुम संघानं. चांगला टायमिंग, लाजवाब टायमिंग. मी जणू आमच्या कक्षातूनच हे ठेवून आलो होतो असं दाखवलं आणि या जगवार ग्रुपचे 111 रुपये खिशात घालत आपल्या संघासाठी मात्र लगावलाय हा षटकार. अतिशय दर्जेदार फटकेबाजी. या 6 धावांनी धाबलकर धावा लागतात त्या 14. सुरेख सुरेख फटकेबाजी. बॉल द्यायचंय. डीजे ऑपरेटर आबाजी, कारण HDC गेले, आबाजी आले. क्या बात. आणि ते पितात चहा, त्याच्यामुळे आमचा होतो बाबाजी. तर इथे बघूया आपण, इथे पाहतो की या षटकारांना मात्र थोडंसं धावांचं आव्हान बळ बऱ्यापैकी मिळतंय, कारण डावखरा गोलंदाज सिद्धेश ठाकूर गोलंदाजी करतोय. 4 चेंडूमध्ये धावा दिल्या होत्या 2 आणि इथे मात्र आला षटकार. लगातार 3 षटकारांसाठी या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सतीजी कटेकर यांच्याकडून भावेश उलवेकरसाठी तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक असेल. 4.25 मिळत आहेत, कारण येतो लगातार हा दुसरा सेकंड इन रो. मिड विकेटची सीमा रेषेचा 7-12 जणू काही आपल्या नावावर केलाय. या नेक इराद्यानं मात्र फटकेबाजी करतोय आणि आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध करत लगावतोय सलगचा दुसरा षटकार. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. या 2 मोठ्या षटकारांना मात्र धावांचं आव्हान उभं राहिलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 20 धावा. आणि त्याचबरोबरीनं लगातार 3 षटकार खिडूकपाडा संघाचा कोणताही फलंदाज लगावतोय तर त्याला विनायक पोपट कडून सुद्धा तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक असेल. म्हणजे जर का भावेश उलवेकरनं येणाऱ्या पहिल्या चेंडू षटकार चढवला तर या रात्रीमध्ये तब्बल 10,000 रुपये तो कमावेल. 10,000 आणि इकडे 4 एक्के म्हणजेच 1,111 11,111 रुपयाची बक्षीस कमावली जाईल. ATM खुला केलाय. पिनकोड तुम्हाला टाकायचं आहे तर पिनकोड टाकला जाईल का? आतापर्यंत 2 पिनकोडचे शब्द बरोबर टाकलेत, परंतु 3 शब्द जेव्हा बरोबर येतील त्यावेळेलाच सक्सेस होतो. तर ATM मधनं पैसे येण्यासाठी आणि आमच्या या सगळ्यांचे पैसे कमावण्यासाठी तुम्हाला आणखीन 1 षटकार मात्र भावेशला लगवावा लागेल. तत्पूर्वी स्ट्राईकवर असेल राहुल उलवेकर, गोलंदाजीच्या मार्ग गोलंदाज निलेश ठाकूर. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडूमध्ये धावा फार कमी होत्या, परंतु येणाऱ्या 2 चेंडूवर 2 षटकार सर्वात भावेशनं दाखवलं की हम भी किसी से कम नहीं. गोलंदाज निलेश ठाकूर. षटकामध्ये धावा किती येतील? 20 धावा. एक चांगलं आव्हान उभं राहिलंय. या 6 चेंडूमध्ये धावा किती येतील? राहुल उलवेकर, भावेश उलवेकर पुन्हा एकदा हात साफ करून घेतील का? सुरेख फटकेबाजी, चांगला फटका. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथे मात्र धाव येते 1 आणि जर का या चेंडूवर भावेश उलवेकरनं षटकार चढवला तर मात्र तब्बल 11,111 रुपयाची बक्षीस दिली जाईल. जोरदार टाळ्या होऊ द्या या चेंडूसाठी. जर का षटकार या चेंडूवर भावेशनं चढवला, लगावला तर तब्बल 11,111 रुपयाची बक्षीस, म्हणजे आपली एंट्री जवळपास क्लिअर. गोलंदाजीच्या मार्ग गोलंदाज निलेश ठाकूर. पैसे कमावणं एवढं सोपा कधीच नसतं.
घाम हा गाळावाच लागतो. त्याच्यामुळे 1 रुपया असू द्या अथवा ₹1,00,000 काहीतरी करून कुठून तरी घाम हा गाळावाच लागतो. डोक्यावर कपालावर यावं लागतं असं नाही, पण बऱ्याच ठिकाणावर घाम घालावा लागतो. तो घाम मात्र 2 षटकावर चांगला घालला होता, परंतु इथे मात्र फटका फसला आणि इथे 2 धावा मिळत आहेत भावेशला. 23 धावा, 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे पूर्वार्धामधील. गोलंदाज निलेश ठाकूर सज्ज होतोय, तर स्ट्राईकवर भावेश उलवेकर. राईट आर्म राऊंड द विकेट, पाय पुढे सरसवतायत. याचा अर्थ पंच हा तटस्थ राहणार. स्वेर चेंडू, चला सामना सुरू करा प्लीज. गोलंदाज निलेश ठाकूर, परंतु हा चेंडू मात्र स्वैर. अवांतरनं आणखीन 1 धाव मात्र मिळते. एक मोठ्या फटक्यानं तिसीपर्यंतचं आव्हान उभं राहू शकतं सहज. ते दाखवलं जाईल का? फटका फसलाय, परंतु इथे मात्र अगदी सहज झेल टिपला चंद्रकांत ठाकूर यांनी आणि अति सुरेखरित्या कव्हर पॉईंटला उभे होते. चेंडूपर्यंत आला, उचललेला उडवलेला झेल हा लिहिलेला झेलला आणि फलंदाज भावेश उलवेकरला केला बाद. जागा फक्त आबाने घेतली होती. आबा फक्त हल्ले त्यांच्यावरच गाणं लगावलं. क्या बोलणार सूरज दमडे, पण आबा फेमस आहेत. फलंदाज बाद आणि राहुल उलवेकर मात्र परततोय षटकामधला हा दुसरा बळी. फलंदाज बाद. सतीश कटेकर, समीर कटेकर मुलाचे आयोजक, सूरज दमणे, दर्शन कटेकर यांचं खरं कौतुक. हे एकवीरेच वरदान, लागल स्पर्धा सारी मार्गान. एकवीरेच वरदान, लागल स्पर्धा सारी मार्गान. आली पब्लिक सारी मैदानान, संघ खेळतान एकजुटीनं. धन्यवाद. हे बंगारपाडा गावा. नक्कीच सतीशदादा, समीरदादा चांगलं ही धून बनवली आहे. सुंदर वाटतं गाणं ऐकायला. गायकाचंही कौतुक आणि तुमचंही भरभरून कौतुक. नितेश भोईर एक सुंदर गुणलेखक आहे. पंच 2 हात जमिनीला समांतर, एक्स्ट्रा धावा मिळत आहेत. वाईट चेंडू येतोय आणि 25पर्यंत मजल मारली जाते. मी म्हटलं होतं की एक मोठा फटका तिसी क्रॉस करेल, परंतु लगावला जाईल का नितेश भोईरच्या माध्यमातून. ऋतिक उलवेकर नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. तर नक्कीच खेळाडू कक्षामध्ये पब्लिक बसू देऊ नका प्लीज. आम्ही प्रत्येक वेळेला सांगतो, प्रत्येक सामन्याला सांगितलं आहे. तर विनंती असेल आपल्याला, स्टेजवर या तुम्ही वाटल्यास. आयोजकाकडून विनंती आहे आपल्या प्रेक्षकांना, आपल्या पाठीराख्यांना, की खेळाडू कक्षामध्ये कुणीही बसू नका. आमचा आवाज आपल्यापर्यंत जात असेल तर आयोजकाकडून विनंती आहे की आपण खेळाडू कक्षामध्ये कुणीही बसू नका, अन्यथा खेळाडूला संघाला पेनल्टी येईल. या जागा इकडे बिंदास, स्टेजमध्ये अगदी भरपूर जागा आहेत. कोच टाकलेत आम्ही अक्षरशः. बिंदास बसा, चहा पण आलाय. आपलंच आयोजन आहे, उगाच आपल्या खेळाडूंना पेनल्टी यायची. बघा पटतंय का? नाहीतर मग -2 होतील. 26 धावा लागलेत 24च राहतील. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अंतिम चेंडूचा शिल्लक. मोठा फटका येईल का? प्रतीक उलवेकर, ऋतिक उलवेकर ऑन स्ट्राईक, तर गोलंदाजीच्या मार्कवर निलेश ठाकूर. अंतिम चेंडू पूर्वार्धामधील आव्हान किती उभं राहील? आणि फलंदाज बाद. फेर डिलिव्हरी आणि अंतिम चेंडू टाकला निर्धाव. दापलकर धावा लागल्या तब्बल 26 जिंकण्यासाठी. 18 चेंडू 27 धावांची गरज. या षटकामध्ये फक्त धावा आल्या
त्या 6 आणि त्याच्यामुळेच हे आव्हान मात्र राहिलं 27 धावांचं. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. जयेश कटेकर प्रकाश कटेकर यांचा मोठा आधार सिद्धेश वासकर निलेश गोसावी क्लासिक ते ओपनर प्रशांत कटेकर निशांत कटेकर कामी लावी हातभार नितेश कटेकर लय हक्काचा असा तो सल्लागार बक्षीस ठेवल्याने सारी हौशेन गर्दी प्रेक्षकांची चारी बाजून बक्षीस ठेवल्याने सारी हौशेन गर्दी प्रेक्षकांची चारी बाजून आली पब्लिक सारी मैदानान संघ खेळताना एकजुटीनं हे बंगार बंगार पाडा गावान चाले ओम साई चषक थाटान बंगार पाडा गावान चाले ओम साई चषक थाटान हे बंगार पाडा गावान चाले ओम साई चषक थाटान बंगार पाडा गावान चाले ओम साई चषक थाटान आली पब्लिक सारी मैदानान संघ खेळताना एकजुटीनं हे बंगार बंगार पाडा गावान चाले ओम साई चषक थाटान बंगार पाडा गावान चाले ओम साई चषक चला फलंदाज लगेच थाटान मैदानाकडे वळा. फलंदाज लगेच मैदानाकडे वळायचं आहे. यानंतर अजूनही एक सामना खेळवायचा आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना आहे. आज जो संघ सुपर 4मध्ये जाईल त्या संघानं उद्या शार्प 6:45 वाजता इथे रिपोर्टिंग करायचं आहे. 7 वाजता सेमीफायनल सुरू होणार आणि जर का तुम्ही कोणी आला नाहीत तर कमिटी निर्णय घेईल आणि मग आपला रात्री डायरेक्ट ट्रॉफी उचलायला यावं लागेल. त्याच्यामुळे जे उपस्थित असतील त्या संघाला बाहेर दिली जाईल याची नोंद घ्या. आणि जो संघ आज पुन्हा एकदा नमूद करतोय कारण 3च संघ आहेत. वरचेवाडा संघ आहे. या 2 संघामधला एक संघ असेल. जो संघ सुपर 4मध्ये जाईल त्या संघानं 6:45 वाजता एक्सक्यूज न देता हजर राहायचं आहे. 7 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल त्याची नोंद घ्या. सेमीफायनल पहिली खेळवली जाईल उद्या. तर या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये 27 धावांचं आव्हान आहे. त्या धावांचा पाठलाग कसा केला जाईल. भैरवनाथ दुतुम संघाची ताकद आहे खऱ्या अर्थानं फलंदाजी. त्या फलंदाजीला हे आव्हान सोपं होईल की अवघड की पुन्हा इथे मात्र किडूकपाडा संघ हे आव्हान रोखून धरील. कोणता संघ स्वरा 11 वरचेवाड्या संघासमवेत खेळेल ऐकूया आपण. मराठीचा गोड आवाज सागर मांडवकर सर नेरे. धन्यवाद दिनेश पाटील सर. तर केपी पॅनल आता आम्हाला समजत नाही साला आयोजक कोण आहे. नवरीपेक्षा करवली चिकनी त्याचा जास्त भाव जास्त आयोजक राहिले बाजूला. क्या बात आहे. सुंदर. मॅचकडे वळूया आपण. थोडा स्पीडअप करा. भैरवनाथ दुतुम संघाविरुद्ध संघ आपण पाहतोय खिडूकपाडा. विरा 11 खिडूकपाडा संघ आहे. तर बॉलर आपण राहुलला पाहणार आहोत. एक वेगवान उंच बांध्याचा हा गोलंदाज आहे. मागच्या 3-4 वर्षापूर्वी सुद्धा तेवढीच आक्रमकता होती आणि आज सुद्धा आज तागायत सुद्धा तीच गोलंदाजी. राहुल उलवेकर टार्गेट असणार आहे 27. 18 चेंडू आणि 27 धावेची गरज. मागच्या सामन्यामध्ये काय अफलातून फलंदाजी केली. 11 मध्ये 24 निलेश खेळला. त्याला खूप चांगली साथ दिली. प्रणीत होता. अक्कादेवी तारा संघाला पराभूत केला. पहिला चेंडू ऑन साईडला. ओ सुपर स्ट्रोक. आपल्या बॉडीला बॅलन्स केला आणि चेंडू गेला डीप स्क्वेअर लेगला. 4 धावा. नव्या ऊर्जेमध्ये असतो. तर डावाची सुरुवात केली चौकारानं. एकूण धावा फलकावरती 4. निलेश ठाकूर बॅकफुटला जाऊन हा फटका खेळतोय. बिग स्ट्रोक. कुठली संधी नसणाऱ्या हा लांब लचक फटका आणि पंच जरूर इशारा करतील.
4 धावा मिळणार आहेत. आता मात्र सुरुवातच दणक्यात केल्या. टॅलेंट वाला ते DJ STC कांचनबाई पालकर यांना आपण मेन स्टेजवर पाहतोय. तर 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावा येते 8. आक्रमणाचा प्रयत्न, अपील मध्ये उत्साह. यस, बॅट्समन आउट. पहिला धक्का मिळणार आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न. 2 चेंडूवर मार बसल्यानंतर आता राहुल कमालीची वापसी करतोय. पहिला धक्का भैरवनाथ धुतुम संघाला. तर बघा आता GTC लाईव्हच्या माध्यमातून मेन स्क्रीनवर आम्ही पाहतोय कांचन पालकर अर्थातच KP. त्याला मात्र राहुलनं उल्वेकरनं बाद केला आणि पहिला शिकार ठरला. रोहित उल्वेकरनं हा छेड टिपला. राहुलला पहिले सक्सेस मिळालं. 27 करायचे कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. क्षेत्रशिकांना आम्ही विनंती करतो आपण एकत्रित येऊ नका, कारण अजूनही एक सामना खेळवायचा. चांगलं योगदान आजच्या रात्रीमध्ये राहिलं सर्व संघांचं. मात्र चांगला खेळ केलेले संघ आपल्याला या स्टेपपर्यंत पाहायला मिळताना. क्लीन बोर्ड, आणखीन एक सक्सेस. राहुल उल्वेकर बाद झाला. आता बॅट्समन रोहित घरत त्रिफळाची बाद. 2 गडी बाद. एकूण धावा 8. ठरला तो प्रणीत आला. प्रणीत ठाकूरला पाहते 4थ्या क्रमांकावर. तर हॅट्रिकच्या मार्गावर गोलंदाज राहुल उल्वेकर. टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू. अपील मध्ये उत्साह. इनसाइड सर्कल अंतर्वर्तुळामधील क्षेत्ररक्षक एकत्र आले. मात्र पंच आपल्या निर्णयावर ठाम. हा चेंडू निर्धाव. व्हेरी गुड कमबॅक. सुरुवातीच्या 2 चेंडूवर धुलाई झाली, मात्र त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये एकही धाव दिला नाही. राहुल उल्वेकर गोलंदाजीमधील भेदकता त्यांनी आजच्या रात्रीमध्ये दाखवल्या. हा चेंडू मात्र चूक करत असताना क्षेत्ररक्षकाचं साह्य लाभत नाही आणि पंच इशारा करतील हा बोनस. अवांतर चेंडू वाईट आणि प्लस लॉंग स्टॉप कडे हा चौकार. 5 धावेचा बोनस. सुंदर गीत. सिद्धेश वांसकर आपण पाहतोय. याच गावचा सुपुत्र. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात. त्यावर आधारित हे सॉन्ग होतं.
आता राहुल उलवेकर थोडासा नाराज असेल. यष्टीरक्षक स्लीपच्या क्षेत्ररक्षकाचं न लाभलेले 7 आणि या 5 धावेनं एकूण धावा 13. 27 धावा करायचेत. 13 चेंडू आणि 14 धावेची गरज. आक्रमणाचा प्रयत्न बॅट्समन इथे झेलबाद. आता प्रणित बाद झाला. सामन्यामध्ये वेगळा नूर येणार का? राहुलची गोलंदाजी कुठे का होईना सुरुवातीला थोडा मार खाल्ला, मात्र आता 5 धावेची किंमत मोजणार का? येणारी वेळच इथे सांगून जाईल. येणारे चेंडू असतील 12 आणि 14 धावेची गरज. षटकाचा खेळ संपलाय. राहुल उलवेकरचं षटक पाहिलं. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 8 धावा आल्या. त्यानंतर त्याने चांगलं कमबॅक करून दिलं. सलग 2 हादरे दिले. त्यानंतर एक डॉट बॉल पाहिला. मात्र 5 धावेचा बोनस. मॅच टर्निंग पॉईंट होणार का? तर लगातार 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. या स्पर्धेचे आयोजक सतीशजी कटेकर आणि त्याचप्रमाणे गोलंदाज भावेश उलवेकर याच्यासाठी सुद्धा विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. या स्पर्धेचे प्रणेते मुख्य आयोजक सतीशजी कटेकर यांच्याकडून बंपर प्राइज 12 चेंडू 14. भावेश उलवेकर. चला सामना स्पीडअप करा. सिद्धेश ठाकूरला अजूनही एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र आता डाव्या हाताचा सिद्धेश खेळेल स्ट्राईक रेनला. 12 चेंडू 14 धावा. भावेश उलवेकर आक्रमण करतोय. सिंगल तर जरूर मिळणार. 2 धावेसाठी पलट वारवणार का? मात्र नकार दिलाय सिद्धेशनं. स्ट्राईक रेनला येतोय आता सिद्धेश आलाय स्ट्राईक रेनला. चंद्रकांत ठाकूरला आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचा फलंदाज झालाय. बाद झाला प्रणित, रोहित, निलेश प्रमुख फलंदाज बाद झाल्या. धावा करायचे 27. संघाची धावसंख्या एकूण 14. भावेशचे षटक पाहते. सामना जिंकणं हे दोन्ही संघासाठी तेवढं महत्त्वाचं असेल. आता 11 मध्ये करायचे 13. 11 चेंडू आणि 13 धावा. पंचांकडे अपील. दबाव परिस्थिती निर्माण करतोय. आता अशा मनस्थितीमध्ये तुमच्या कॉन्फिडन्सची गरज आहे. 10 चेंडू आणि 13 धावा. पंचांचा इशारा आलाय. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतलाय. भावेश उलवेकरच्या शैलीवर इथे आक्षेप घेतला फलंदाजानं. तर मी आयोजकांना विनंती करेन 3ऱ्या पंचांची इथे मागणी केली जाईल. चला थर्ड अंपायर भावेश उलवेकर. चला मॅच ऑफिशियल अंपायर तर नक्कीच लेग अंपायर हा तर थर्ड अंपायर बंगरपाडा स्टार सिद्धेशला आपण इथे पाहतोय. गोलंदाज भावेश उलवेकरच्या गोलंदाजीवर आक्षेप घेतलाय. चेंडू आणि धावांचं अंतर 10 चेंडू 13 धावा. भावेश उलवेकर 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने फेकले. हा चेंडू अमांतर 10 चेंडू 12. एक धाव खूप महत्वाची असेल गोलंदाजी करणाऱ्या वीरा 11 खिडूकपाडा संघाला. भावेश उलवेकरवर जबाबदारी. पुढचा चेंडू ओ पेदकता. बघा आता कमबॅक करण्याचा प्रयत्न. पाठीराख्यांचा आवाज इथे ऐकायला मिळतोय. डॉट चेंडू फेकले जातील तेवढी ताकद निर्माण होईल. ती वीरा 11 खिडूकपाडा संघ. मात्र एक मोठा फटका आला.
तर सामन्यामध्ये विजय शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये असेल तो भैरवनाथ धुतुम संघ. 9 चेंडू 12 धावेची गरज. फुटबॉलचा वापर, चेंडू बॅटवर आला नाही, यष्टीरक्षकाचं साह्य थोडं मिळालं नाही, मात्र सिंगल मिळणार आहे. एक एक धाव तेवढी महत्त्वाची असेल, एक एक धाव मोलाची, एक एक धाव महत्त्वाची असं सगळीकडे मैदानावर आहे. वीरा 11 खिडूकपाडा विरुद्ध भैरवनाथ धुतुम संघ. गोलंदाज भावेश उल्वेकरच्या शैलीवर आक्षेप घेत आणि आता 8 चेंडू 11 धावा. संघ अपेक्षा करत असेल खिडूकपाडा संघ त्यांना विकेटची नितांत गरज आहे. धक्के ते देणार का? मात्र फलंदाज आपला प्रयत्न सुरू ठेवणार. येणारे चेंडू 8 11 धावेची गरज. काय होणार या सामन्यामध्ये? वातावरण तापलंय. कमबॅक कोण करणार? खिडूकपाडा संघाचा गोलंदाज भावेश उल्वेकर समोर उभा आहे. चंद्रकांत आक्रमण करतोय. स्टेडी क्षेत्ररक्षक तैनात आणि बॅट्समन कॅच आउट. आणखीन एक सक्सेस. आता एकूण गडी बाद झाले 4. धावा आहेत त्या 16. टार्गेट 27. येणारे 7 चेंडू आणि 11 धावेची गरज. जयेश कटेकर, प्रकाश कटेकर यांचा मोठा आधार. सिद्धेश वासकर, निलेश गोसावी क्लासिक ते ओपनर. प्रशांत कटेकर, निशांत कटेकर कामी लावी हातभार. नितेश कटेकर लय हक्काचा असा तो सल्ला. अप्रतिम सुंदर गोलंदाजी. गोलंदाजानं आपलं पावित्र्य खूप चांगल्या पद्धतीने दाखवत अभ्यासू पद्धतीने ही गोलंदाजी केली. सिस्टमॅटिक गोलंदाजी तुमच्याकडे असेल ना तर सामन्यामध्ये तुम्हाला कमबॅक करता येतं हे दाखवून दिलं गोलंदाज. आपण पाहतोय भावेशनं. समीकरण होतं 13 मध्ये 14. समीकरण आम्ही इथे पाहिलं विनिंग कॅल्क्युलेशनचं 12 मध्ये 14 आणि आता 7 चेंडू आणि 11 धावेची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. भावेश उल्वेकर सुपर बॉलिंग. 7 चेंडू 11. हा चेंडू ऑन साईडला डीप कडे क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळणार. थ्रू मात्र खरा. बॅकअप खूप चांगलं. आता षटक समाप्त. 6 चेंडू आणि 10 धावेची गरज. 6 चेंडू आणि 10 धावा. चांगला सामना पाहायला मिळतोय. 13 मध्ये 14 होत्या. आपण पाहिलं इक्वेशन. 12 मध्ये 14 आणि आता 6 चेंडू आणि 10 धावेची गरज. खालचा झिरो मी दाबून थकलो. हॅलो मन ना कोण. दिले. तर रेलिंगच्या आतमध्ये काय प्रेक्षक आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय. 6 चेंडू आणि 10 धावेची गरज. उमेश भोईर. उमेश भोईर यांच्याकडे अनुभव आहे. आपण पाहतोय समोर फलंदाज खेळेल सलामीवीर सिद्धेश ठाकूर. चंद्रकांत ठाकूर बाद झाला. आता नितीन ठाकूर. चांगलं क्रिकेट. उमेश भोईर 6 मध्ये 10. पहिला चेंडू नाईस लाईन. व्हेरी गुड बॉलिंग. टफ बॉलिंग. रिअली नाईस. व्हेरी गुड कमबॅक. आता नवीन ऊर्जा निर्माण झाल्या. कॉन्फिडन्सची गरज आहे आता गोलंदाजांना. मात्र दोन्ही फलंदाज एकत्र आल्या. अतिशय दबाव परिस्थिती निर्माण केल्या. 12 मध्ये 14 होत्या. आता समीकरण आल्या. 6 चेंडू 10. 5 चेंडू 10. एक मोठा फटकाची गरज आहे. तर मोनिश मात्र- ठाकूर धुतुम यांना विनंती आहे की आपण मंचावर या. आक्रमण करतोय. हल्ला चढवतोय आणि इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्यांना 2 धावेसाठी निघालेत.
2 धावा तर सहज पूर्ण होतील. टफ मॅच, असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. व्हेरी इंटरेस्टिंग मॅच, आकर्षक खेळ. दोन्ही संघ विजयासाठी झुंज देत असताना दोघांनाही सारख्याच संधी आहेत. पाहायचं मात्र या संधीचं सोनं कोण करणार. पिटाई तर करावी लागेल फलंदाजांना. येणारे 4 चेंडू 8 धावेची गरज. गोलंदाज उमेश भोईर 2 चेंडूमध्ये 2 धावा दिल्या. 4 चेंडू 8 धावा. स्टेट हिट करतोय मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावेसाठी निघालेत आणि आता ही चूक होणार का बॅट्समन आउट. अंपायर डिसिजन पेंडिंग. 2 धावेसाठी प्रयत्न खूप चांगल्या, तर डिसिजन पेंडिंग, नॉट आउट. सामना सुरू करायचा. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. टार्गेट होतं 27, एकूण धावा 21. 3 चेंडू 6 धावा. चला क्षेत्ररक्षण एकत्र येऊ नका. अतिशय रंगतदार सामना. असा सामना पाहायला क्रिकेट रसिकांना, त्यांच्या पाठीराख्यांना, व्यासपीठावर असलेल्या पाहुण्यांना पाहायला नेहमी आवडतं. आणि तो सामना. उमेश भोईर सुरुवातीचा चेंडू निर्धाव होता, त्यानंतर ची रनिंग बिटवीन द विकेट की आपल्याला कौतुक करायला पाहिजे. सिद्धेश ठाकूर 3 चेंडू 6. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवत आहे. चांगली ताकद निर्माण केल्या. आता सामन्यामध्ये एक वेगळी मजा आलाय. 2 चेंडू 6 धावा. केपी पॅनल खुश झालाय. असे सामने पाहायला त्यांना नेहमी आवडतं. सर्वांच्या नजरा या सामन्याकडे. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. सामना आवडला असेल तर दोन्ही संघासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 6 मध्ये 10, 5 मध्ये 10, 2 चेंडू 6 धावा. आणि हा झेल सोडलाय. ही संधी होती, याची किंमत मोजणार का. हा सोडलेला झेल. राहुल उलवेकरच्या षटकामध्ये 5 धावेचा बोनस. आता या सर्व गोष्टींचा हिशोब होणार आहे. अखेर शेवटच्या चेंडूवर 1 चेंडू कंपल्सरी 4. केपी काय निकाल असेल या सामन्याचा. 50-50. तर 1 चेंडू 4 धावा. व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. विजय खेचून कोण आणणार. राहुल उलवेकरच्या षटकामध्ये 5 धावेचा बोनस. त्यानंतर पाहतो हा सोडलेला झेल. आता सामना जिंकायचा. 1 चेंडू 4 धावा. विरा 11 खिडूकपाड्याचं कौतुक करायला पाहिजे. गेलेला सामना त्याने खेचून आणला, पाठबळ निर्माण केलं गोलंदाजांना. आणि 1 चेंडू 4 धावा. जोरदार टाळ्या. सामना जिंकला. विरा 11 खिडूकपाडा या जल्लोष साजरा करू शकतात. कॅप्टन वरची ओळी आणि कमालीचा खेळ केला तो खिडपाडा संघ. तर साडो खुश झालेत. तर सतीश साहेबांना इथे टप दिली. टप मॅच इथे पाहायला मिळाली. खुश झाले. एकदा जर विरा 11 खिडूकपाड्याचा खेळ आवडला असेल तर त्यांच्या या गोलंदाजीसाठी आणि क्षेत्ररक्षणासाठी जोरदार टाळ्या. 13 मध्ये 14 करायच्या होत्या. तर भंगारपाड्याचे स्टार ज्याने गुजरात गाजवला बिग बॅश मध्ये, स्टार पहिला अर्धशतक त्यांनी दाखवला.